महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे घरगुती हात दळून आणायची किंवा ती स्टोअर कशी करायची। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। वळूया रेसिपीकडे। इथे आपण 1 किलो हळद घेतली। हळकुंड असतात जे मार्केटमध्ये मिळतात, आखी हळद ही वर्षभरासाठी टिकवण्यासाठी आधी मार्केटमधून आणली, नंतर ऊन दिले, नंतर ती सुकीच आहे, फक्त थोडंसं ऊन दिले सुके आलं। ती स्टोअर कशी करायची ते दळून आणल्यानंतर बघू। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली संपूर्ण हळद कुटून झाली आहे। आपण जी हळद कुटली होती ती दळून आणली आणि आता आपण वर्षभरासाठी ती स्टोअर करतोय। ही स्टोअर करताना बरण्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि उन्हात वाळवून घ्यायचे। ओला हात कुठेही लागता कामा नये याची काळजी घ्या। कधीच हळद खराब होणार नाही जर ओला हात लागला नाही तर। आणि असं लांब कप्प्यामध्ये ठेवा जेणेकरून तिथं ओलावा जाणार नाही। तर आपण आता ती स्टोअर करतोय। स्टोअर करण्यासाठी शक्यतो काचेच्याच बरण्या वापरा अशा पद्धतीचे। ही 1 किलोची आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हळद स्टोअर केली। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।